दोन्ही संघाने पहिल्या मॅच मध्ये इथे मात्र विजयश्री संपादन केलाय आणि ही मॅच एक मोठी मॅच हाय व्होल्टेज मॅच इथे मात्र रंगली जाणार यात शंका नाही आहे कारण का दोन्ही संघ जे आहेत ते तुल्यबळ आहेत दोन्ही संघाचा बॉलिंग अटॅक बॅटिंग लाईनअप दोन्ही संघांची खूप खोलवरती आहे म्हणजे एक तगडी मॅच प्रेक्षकांसाठी इथे मात्र रंगली जाते एमजे शशकाची ही तिसरी मॅच एका बाजूला एसपी तर दुसऱ्या बाजूला आहेत नागठाणे संघ दोन्ही संघ इथे मात्र दोन हात करण्यासाठी सज्ज झालेत पंचांचा इशारा येतोय मॅच सुरू मॅच ऑन पहिला चेंडू घेऊन इथे मात्र संग्राम सज्ज झालाय आणि या संग्राम वरती हल्ला चढवण्यासाठी अजय आणि नॉन स्ट्राईकला आहे दिगू ही सलामीची जोडी देखील सज्ज झाले एसपीच्या विरोधात नागठाणे सज्ज झाले दोन्ही संघ ओहो पहिला चेंडू दबदार टाकला जातोय बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत इथे मात्र रंगली जाते पहिला चेंडू इथे मात्र वेगावरती स्वार झालाय गोलंदाज संग्राम नाम तो सुना ही होगा इस खिलाडी का चांगली गोलंदाजी नावाला साजेशी कामगिरी इथे मात्र संग्रामच्या माध्यमातून केली जाते परंतु अजय याचा देखील आपण क्लास पहिल्या मॅच मध्ये पाहिलाय आखूड टप्प्याचा चेंडू या चेंडूवरती फसवलाय मासा गळाला लागलाय आणि फलंदाज बाद झालाय मोठा मासा इथे मात्र गळाला संग्राम याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते अजय बॅक टू द पेव्हिलियन न्यू बॅटर मैदानावरती आलेत लवकर पाचारण करावं लागलंय या फलंदाजाला अमोल मागील मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरला होता तोच इथे मात्र अमोल या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे एक मोठं आव्हान तगडं आव्हान आहे आणि हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल बॅक टू बॅक दोन फलंदाजाला इथे मात्र माघारी परतावं लागतंय संग्राम नक्की संग्राम नावाचं वादळ मैदानावरती गोंगावतंय बॅक टू बॅक दोन फलंदाजांना माघारी परतवल्या जात आहे दुसरा फलंदाज इथे मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय हॅट्रिक करण्यासाठी या स्पर्धेची एमजे चषकाची पहिली हॅट्रिक नोंदवण्यासाठी इथे मात्र गोलंदाज सज्ज झालाय न्यू बॅटर मैदानावरती आले आले इथे मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं जात आहे नक्की चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते इथून पुढे पडझड रोखावी लागेल फलंदाजांना चांगला ओहो रनआउटचा चान्स खतऱ्याची घंटी वाजली आहे परंतु इथे मात्र सेफ लँडिंग झालंय
इथे मात्र सेफ लँडिंग झालंय. एकेरी धाव जी आहे ते चित्तेच्या अपळीने इथे मात्र पूर्ण केली जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाज संग्राम याचं. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी होती आणि न्यू बॅटर मैदानावरती समीर. पाहूया कशा प्रकारे ओहो पायाची मुवमेंट इथे मात्र पाहायला भेटली नव्हती. जागेवरून या फटक्याला सजवण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे यश पाहायला भेटलं नव्हतं दिगू याला. गोलंदाजीसाठी आले तर अजित. पहिल्या मॅच मध्ये या गोलंदाजाने बहारदार आणि दमदार गोलंदाजी केली होती. ओहो क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे मात्र पाहायला भेटलं होतं. फ्लाइट डिलिव्हरी आणि याच चेंडूवरती एकेरी धाव आल्या. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते अजित यांच्या माध्यमातून. दर्जेदार गोलंदाजी. नक्कीच एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि एक्सपिरियन्स शेअर केला जातोय संघासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली अजित. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी आणि त्याचमुळे अपोजिट संघाला म्हणजेच रायगड संघाला जखडून ठेवलं होतं या संघाने. या चेंडूवरती चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपला जातोय आणि दिगू याची खेळी समाप्त केली जाते. आपल्यामध्ये थोडस निराशाजनक कामगिरी पाहायला भेटते ती म्हणजे एसपी संघाची. परंतु दर्जेदार संघ आहे. नक्कीच कमबॅक केला जाईल आणि त्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती आले तर दर्शन. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते दर्शनाच्या माध्यमातून. नक्कीच संधी भेटले आणि या संधीचं सोनं करावं लागेल. संकट आलंय संघावरती आणि हे संकट हारण्यासाठी ते मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. कॉन्फिडन्स आणावा लागेल फटक्यावरती. नक्की सरळ बॅटने फटक्याला सजवलं देखील गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. कमालीचं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला भेटलंय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त 7 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली पहिल्या षटकामध्ये देखील. जर आपण पाहिलं संग्राम याच्या माध्यमातून चांगलं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील. परंतु या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. गोलंदाजी चांगली होती परंतु याच गोलंदाजीवरती इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच दमदार होणं गरजेचं असणार आहे. कारण का दबाव टाकलाय गोलंदाजाने. परंतु याच दबावाला जर झुकरून द्यायचा असेल तर फलंदाजांना इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके जे आहे ते सजवावे लागतील. परंतु त्याचबरोबर या गोलंदाजांना चांगली साथ द्यावी लागेल. क्षेत्ररक्षकांना देखील या मॅच मध्ये जर खराब क्षेत्ररक्षण राहिलं तर नक्कीच एक दर्जेदार संघ आहे एसपी चा संघ हा कमबॅक करणं जाणतो. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु धावा मिळतील नक्कीच. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. खराबपैकी पाहायला भेटते तोपर्यंत 3 धावा ज्या आहेत त्या कन्वर्ट केल्या जात आहेत. खराबपैकी पाहायला भेटली आणि त्याचा नतीजा इथे मात्र एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. दोन षटकाची सांगता झाली आहे. दोन षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावा. एक सन्मानजनक स्कोर उभा केला आहे नक्कीच, परंतु त्याचबरोबर विकेट देखील गमावली जात गेले आहेत. पहिल्या षटकामध्ये जे धक्के दिले होते संग्रामाने, त्या धक्क्यातून थोडंसं सावरताना दिसतोय एसपीचा संघ, परंतु पुन्हा एकदा आव्हान असेल संग्रामाच्या गोलंदाजीचं, कारण का याच संग्रामाने पहिल्याच षटकामध्ये बॅक टू बॅक फलंदाजांना माघारी परतवलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील दिगू सारखा एक हार्ड हिटर फलंदाज ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, तो दिगू इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन जाताना दिसलाय. परंतु आता मात्र जबाबदारी असेल या दोन्ही फलंदाजांवरती, पडझड रोखावी लागेल या मॅच मध्ये. परंतु या चेंडूवरती क्लासिक फटका इथे मात्र सजवला जातोय. ओहो, कमालीचा फटका इथे मात्र सजवला गेलाय. ताकद आणि नजाकत दोन्हीचा मेळ पाहायला भेटला आणि त्याचमुळे या फटका नेत्र दीपक फटका ठरलाय. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. फलंदाज समीर याच्या माध्यमातून नक्कीच ज्याप्रमाणे शरीर यष्टी आहे त्याचप्रमाणे बरगच बॅटिंग इथे मात्र केली जाते. अप्रतिम फटका इथे मात्र पाहायला भेटला कव्हरच्या डोक्यावरून. नक्कीच एक्स्ट्रा धाव प्रेशर क्रिएट केलंय फलंदाजांनी. जे प्रेशर क्रिएट केलं होतं पहिल्या दोन षटकामध्ये गोलंदाजांनी, ते थोडस जुगारून दिलंय फलंदाजांनी आणि पुन्हा एकदा प्रेशर पाहायला भेटते गोलंदाजांवरती. ओदकीचा फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय आणि अराउंड फटक्याला सजवलं जात आहे. एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. नक्कीच आता मात्र एसपीचा संघ रुळावरती आलाय. पहिल्या षटकामध्ये पडझड झाली होती, परंतु नक्कीच पडझड रोखली जाते. समीर आणि दर्पण याच्या माध्यमातून गरज देखील होती संघाला सावरण्याची आणि सावरलं देखील जात आहे. फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू, फक्त दिशा दिली आहे. चेंडू जातोय सर्र सीमा पार. की मेहनत करावी लागेल आणि मेहनत घेताना देखील दिसतोय फलंदाज, तो म्हणजेच दर्शन. चांगली बॅटिंग पाहायला भेटते दर्शन याच्या माध्यमातून. थोडस जर पाहायला गेलं तर प्रेशर पाहायला भेटते आहे गोलंदाज. गोलंदाज संग्राम याच्यावरती थोडस प्रेशर पाहायला भेटत आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तोच आत्मविश्वास, तीच गोलंदाजी, तीच गोलंदाजी दार पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणावी लागेल, या षटकामध्ये आणावी लागेल. गोलंदाज संग्राम याला आत्मविश्वास नक्कीच असं हत्यार आहे जे आपल्याला संकटातून मुक्त करू शकतो. नक्कीच या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. दोन या दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या दुहेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिल्या दोन षटकामध्ये वाटलं होतं एक लोअर स्कोरिंगची मॅच रंगेल, परंतु त्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केले या इनिंग मध्ये.
नक्कीच एकेरी धाव आणि या एकेरी धावांनी संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 3 षटकाच्या सांगतेनंतर 33 धावा धाव फलकावरती. जी पत्र सांगता झाली आहे 3 षटकाची समाप्ती नंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे ती म्हणजे 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एसपी संघ पुन्हा एकदा पटरीवरती आलाय हा संघ आणि धावसंख्या धावून पोहोचली 33 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग इथे पत्र पाहायला भेटते. ओहो चांगला फटका आक्रमण केला जात आहे स्वॅक्स स्वागत केलंय गोलंदाज अजित याचा चेंडू जातोय सर सीमारेषा पार चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 37 धावा. डीजे मास्टर देखील म्हणतायत इस जंगल में ये दो ही शेर. नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती हे 2 शेर दहाडताना दिसत आहेत. चांगली बॅटिंग परंतु अजित एक्सपिरियन्स आहे आणि याच एक्सपिरियन्स संघासाठी कामी येताना दिसतोय. या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. ओहो काय फटका सजवलाय नेत्रदीपक फटका पाहायला भेटलाय. चेंडू तुम्ही लढायला शिका यश नक्कीच तुम्हाला मिळेल आणि त्याचा प्रत्यय देखील आलाय. परिस्थिती थोडीशी बिकट होती ती म्हणजेच एसपी संघाची पहिल्या 2 षटकामध्ये संग्राम आणि अजित याने बॅकफुट वरती नेऊन ठेवलं होतं ते म्हणजेच एसपी संघाला. परंतु त्यानंतर हे 2 शेर मैदानावरती आले आणि दहाडायला सुरुवात देखील केली या दोन्ही फलंदाजांनी आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या देखील उभारली जाते. तब्बल धावा जमवल्या गेल्या आहेत या एकेरी धावाने 44 धावा फलकावरती. पुन्हा एकदा मोठा टार्गेटचा पाठलाग करावा लागणार या शंका नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये याच एसपी संघाने तब्बल 60 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि त्याच प्रकारची परिस्थिती इथे देखील येते पाहायला भेटते. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 44 धावा. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. अजून येणारी 2 षटक देखील बाकी आहेत म्हणजे एक मोठी धावसंख्या. याच प्रकारची जर बॅटिंग राहिली तर 70 पर्यंत धावसंख्येचा मजल गाठू शकतो हा संघ आणि 70 पर्यंत धावसंख्या जर गाठली गेली तर नक्कीच एक मोठं आणि तगडं आव्हान असणार आहे नागठाणे संघासमोर. परंतु नागठाणे संघ हा देखील तितकाच मातब्बर संघ आहे. या संघाकडे देखील तितकेच घातक हार्ड हिटर फलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली तर रोहित याची बॅटिंग कमालीची बॅटिंग. ओहो चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती चेंडू आणि याच चेंडूवरती निर्धाव देखील आलाय हा चेंडू आणि षटक देखील संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 धावा.
थँक्यू डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत देखील पाहतोय. चांगली बॅटिंग देखील इथे मात्र रंगली जाते. दोन फलंदाज इथे मात्र चांगली बॅटिंग करताना दिसतात. एका बाजूला समीर तर दुसऱ्या बाजूला आहे ते म्हणजेच दर्पण. या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण चांगली बॅटिंग पाहतोय आणि याच फलंदाजांना रोखण्यासाठी थोडस गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजीसाठी आले आहेत सौरभ. गोलंदाजीसाठी आले चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपला जाईल का? नक्कीच थोडस चाचपडत झेल टिपण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. नक्कीच कॉन्फिडन्स पाहायला भेटला नव्हता या झेल पकडताना आणि त्याचमुळे हा झेल जो आहे तो धरणी मातेला दान दिला जातोय. गोलंदाजीसाठी आले सौरभ. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतंग होताना दिसलं असतं परंतु झेल इथे मात्र धरणी मातेला दान दिला जातोय. एकदा गेलेली संधी परत मिळेल याचा काही भरोसा नाही म्हणून एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करायला शिका. नक्कीच यश तुमच्या पदरी येईल आणि याचा प्रत्यय देखील आलाय. संधीचं सोनं केलं जात आहे. या दोन फलंदाजाच्या माध्यमातून संधी मिळाली आणि सोनं देखील केलंय. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक झेल खाली. बॅक टू बॅक दोन झेल इथे मात्र सोडले जात आहेत. हे झेल सोडलेत पुन्हा एकदा समीर या फलंदाजाचे. समीर आणि त्याचबरोबर दर्पण या दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान भेटलंय. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान भेटलाय आणि या जीवदानाचा फायदा देखील उठवला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. गोलंदाजी अप्रतिम होते. या पाचव्या षटकामध्ये सौरभ यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव. दुसऱ्या चेंडूवरती आली दुहेरी धाव म्हणजे दोन चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत बहाल केल्या जात आहेत. वेग पाहायला भेटलाय परंतु फुलटॉस चेंडू दिशा दिली जाते आणि या 2 धावेचा इशारा पंचाच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला भेटलाय. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 50 धावा. संघाचा अर्धशतक धावफलकावरती लागल्या जात आहेत. थोड्याशा टाळ्या होऊ जाऊ देत यशस्वी संघासाठी. 50 धावा धावफलकावरती. पन्नास धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील या संघाने एक मोठी धावसंख्या उभारली होती. तब्बल 60 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं आणि या मॅच मध्ये देखील त्याच वाटचालीकडे पाऊलांवरती पाऊल ठेवलं जात आहे. ओहो कमालीचा चेंडू टाकला जातोय. ही लढत जी आहे ती बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. आजच्या दिवसातील जर पाहायला गेले तर दोन्ही संघ जे आहेत ते तुल्यबळ आहेत. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघांनी विजयश्री संपादन केलाय आणि त्याचमुळे ही जी मॅच आहे ती हाय व्होल्टेज मॅच रंगणार आहे. बीट केलं जात आहे समीर याला. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. वेग भन्नाट आहे या गोलंदाजांचा आणि वेग आहे त्याचबरोबर अचूक टप्पा देखील राखला गेलाय. त्याचमुळे हा गोलंदाज जो आहे तो घातक ठरलाय. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल गोलंदाज सौरभ याचा. वारंवार इथे मात्र बीट केलं जात आहे फलंदाजाला आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये जिथे फलंदाजांचा बोलबाला असतो तिथे मात्र गोलंदाज कमबॅक करताना दिसत आहेत. परंतु आपला क्लास दाखवला जातोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. दोस्तों अनुभव की वट्टी में जो तब कर जलते हैं दुनिया के बाजार में वही सिक्के चलते हैं. नक्कीच हे 2 सिक्के मैदानावरती चालताना दिसत आहेत. आपल्या संघासाठी
एसपी संघ नक्कीच गाडी पटरावरती आली आणि गाडी आता मात्र सुसाट वेगाने देखील पळायला लागले. पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच हा संघ जो आहे तो अडचणीत सापडला, परंतु या 2 फलंदाजांनी पूर्णपणे मदार आपल्या खांद्यावरती पेलली. संधी मिळाली आणि संधीचं सोनं देखील केलं गेलं. या चेंडूवरती फटका प्रॉपर पाहायला भेटला नाहीये. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय. वारंवार चुकांवरती इथे मात्र चुका केल्या जात आहेत. 3 झेल आतापर्यंत सोडले, सोपे 3 झेल इथे मात्र सोडले जात आहेत आणि याचा आज खामियाजा भोगावा लागतोय. चौकार आणि षटकारांची आतषबाजी धफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 58 धावा धफलकावरती, 58 धावा धफलकावरती. याच स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाचा रेकॉर्ड आहे 59. या संघाने बनवलाय, ठाणे संघाने तोच रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झालाय हा संघ. नक्कीच सरळ बॅटने या फटक्याला सजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडू देखील आलाय. ओहो, पहा संधी मिळाली, संधीचं सोनं केलंय, चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. फलंदाजीमध्ये जे सातत्य राखलंय या दोन्ही फलंदाजांनी, त्यामुळे एक मोठी धावसंख्या इथे मात्र उभारून ठेवली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले या षटकारांशी 64 धावा धावफलकावरती. ओहो, खोदून काढलाय हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर उडवलं जात आहे. तोपर्यंत एकेरी धावेवरती हे हेलिकॉप्टर लँड झालंय. एकेरी धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चिकन 65 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आज बुधवार देखील आहे आणि 65 सजवलं गेलंय. सहासष्ट धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते आहे एसपी संघाकडून. नक्कीच अपेक्षा होती या मॅच मध्ये गोलंदाजाकडून, परंतु थोडस पहिल्या 2 षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती नागठाणे संघाची, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय तो वाकण्याजोगा. याच बरोबर चौकार लगावला जातोय. चांगली फलंदाजी, शेवट गोड केलाय. थँक्यू ते पहिले इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. पहिले धावा बरसल्या गेले तब्बल 70 धावा, 71 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलंय नागठाणे संघासमोर आणि हे 71 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं उत्तर या दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तोपर्यंत मी रजा घेतो. यानंतर समालोचन करतील आमचे सागरजी पाटील.
रोहित आणि कर्णधार संग्राम. ऑन स्ट्राइक वरती लेफ्ट हँडेड रोहित गोलंदाजीसाठी येतोय. टॉस जिंकतोय तो. सुंदर असा पहिला चेंडू बॅटची हलकीशी कडा घेऊन जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. चांगला चेंडू म्हणावा लागेल. सुंदर असा फटका मिडविकेटच्या दिशेला. मिडल ऑफ द बॅट चेंडू जातोय. पुल पद्धतीचा फटका होतो. 4 धावा देऊन जातोय आपल्या संघासाठी, नागठाण संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल टू संग्राम. ओरपिच पद्धतीचा फटका आणि उत्तुंग लॉंगांच्या डोक्यावरून जवळजवळ 103 मीटरचा षटकार खेचतोय संग्राम शिंदे. एकाहत्तर धावाचं डिसेंट असं टार्गेट चेस करताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या 3 चेंडूवरती 1 चौकार 1 षटकार आणि 1 सिंगल अशा जवळजवळ 11 धावा घेतोय संग्राम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल टू संग्राम. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केलेला आहे. पुन्हा एकदा अतिशय देखणा असा शॉट
आणि षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये एफर्टलेस षटकार म्हणावा लागेल. चांगली फलंदाजी करतोय स्वतः कर्णधार संग्राम आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या होती ती 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोल टू संग्राम. सुंदर असा चेंडू गुडलेतवरून उसळी घेऊन हलक्यातून खेळून काढलेला आहे. कव्हरच्या दिशेमध्ये कोणतीही धाव नाही. पहिलाच डॉटी चेंडू म्हणावा लागेल या इनिंगचा, या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धती चेंडू पुन्हा एकदा पुल केलेला आहे. डिक्लेअर मध्ये एकच धाव. याच बरोबर षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या झाली ती 18 एका षटकाच्या समाप्तीनंतर. एमएसबी एंड की तरफ से अपना पहला और टीम के लिए दूसरा षटक ओवर डालते हुए कृष्णा उनका सामना करेंगे. लेफ्ट हैंडेड हार्ड हिटर बल्लेबाज रोहित. स्ट्राइक पे जिन्होंने पिछली मैच में मैन ऑफ द मैच का खिताब हासिल किया था, सामना करेंगे कृष्णा का. बहुत ही शानदार गेंद हल्की सी बैट को छूती हुई कीपर के दस्तनों में, कोई रन नहीं. बहुत ही शानदार स्लोवर बॉल कही जाएगी ये. एक एक्स्ट्रा रन 22 की स्लोवर टाइप की गेंदबाजी करते हुए कृष्णा 2 अच्छी गेंद डालते हुए अपनी टीम के लिए. सामना करे रोहित. फिर से एक बार और पिच डिलीवरी डालते हुए कृष्णा. बैट और बॉल का कोई संपर्क नहीं. लगातार 3 डॉट बॉल कही जाएगी बॉलर कृष्णा के द्वारा. बातचीत करते हुए दोनों बल्लेबाज एक दूसरे के साथ. रोहित के लिए डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट. फिर से एक बार ये एक्स्ट्रा रन वाइड बॉल. ये बहुत ही शानदार ड्राइव करते हुए डायरेक्ट और उतनी शानदार फील्डिंग. यकीनन अपनी टीम के लिए 3 रन बचाते हुए लॉन्ग ऑफ की तरफ. मैन इन
ब्लू टी शर्ट एंड येलो शूज। स्ट्राइक पे आते हुए संग्राम शिंदे, जिन्होंने पहली ओवर में ताबड़तोड़ 18 रन बनाए थे। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, लॉन्गा का फील्डर डीप एक्स्ट्रा का फील्डर अंदर लेते हुए डीप स्कोर लेग पे ज्यादा फील्डर लगाते हुए बॉलर कृष्णा। फिर से एक एक्स्ट्रा रन वाइड की बदौलत टीम का स्कोर बढ़ता हुआ 22 रन 22। अभी तक बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए कृष्णा अपनी टीम के लिए। फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद और फिर से एक्स्ट्रा रन। गेंद थोड़ी सी टिप्पा खा के ऑफ स्पिन होती हुई एक अतिरिक्त रन नहीं रोक पाएंगे। अगली गेंद फिर से एक बार लेते हुए कृष्णा टू संग्राम। बहुत ही शानदार छक्का लगा दे रहे यहां पे संग्राम, मिडल ऑफ द बैट। बहुत ही शानदार टाइमिंग बनाते हुए मिडल ऑफ द बैट जाता हुआ ये छक्का, बहुत ही शानदार बैटिंग करते हुए संग्राम अपनी टीम के लिए। स्लोवर गेंद और यहां पे चकमा देते हुए गोलंदाज कृष्णा, बॉलर अपनी टीम के लिए एक महत्वपूर्ण विकेट लेते हुए। एक विकेट के नुकसान पर और अभी संग्राम की जगह लेने आए नए बैट्समैन सौरभ। बेहद ही महत्वपूर्ण विकेट लेते हुए कृष्णा अपने टीम के लिए। अपोजिट टीम का कप्तान संग्राम कैच आउट होते हुए। बॉलर नेम प्लीज प्रशांत दर्शन। खुद का पहला एमएसबी के एंड से टीम के लिए तीसरा ओवर लाते हुए दर्शन, उनका सामना करेंगे रोहित। बहुत ही शानदार गेंद मिड विकेट की तरफ घुमाना चाहते थे ओवर पिच की एक गेंद, बैट और बल्ले का अच्छे संपर्क नहीं, लेग बाइस के रूप में एक अतिरिक्त दाव टीम के लिए। टीम का स्कोर बढ़ता हुआ 30 रन। स्ट्राइक पे आते हुए नए बल्लेबाज सौरभ सामना करेंगे दर्शन का। फील्ड में थोड़ी सी तब्दीली करते हुए बहुत ही शानदार गेंद, आगे वाले गेंद रूम बना के पीछे खेलना चाहते थे बैट्समैन। बैट और बॉल में कोई भी संपर्क नहीं, डॉट बॉल। अच्छा चेयरअप होता हुआ अगली गेंद एक बार फिर से दर्शन टू सौरभ। फिर से वही नतीजा, वही बॉल, वही जैसे कि रिप्ले देख लिया हो। आगे वाली गेंद फिर से एक बार पीछे खेलते हुए बैट्समैन। हर एक बैट्समैन का अलग अलग अंदाज रहता है और बहुत ही शानदार
एक बार फिर से बॉलिंग करते हुए दर्शन अपनी टीम के लिए यकीनन लगातार 3 डॉट बॉल डालते हुए अच्छी कमबैक कही जाएगी यहाँ पे यमगरनी टीम द्वारा। फिर से एक बार हल्के हाथों से लेट कट शॉट, लेग बाइज की बदौलत 1 रन, इसी 1 रन के टीम का स्कोर है 31 रन। स्ट्राइक पे आते हुए रोहित सामना करेंगे दर्शन का। धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 33 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। येणारे चेंडू असतील 18 आणि या 18 चेंडू मध्ये करायचे अजूनही 38 धावा जिंकण्यासाठी मोठं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल। करंजी गोलंदाजीसाठी आले था एक लेफ्ट आर्म गोलंदाज राहुल गोलंदाजीसाठी आले तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते। 18 चेंडू मध्ये अजूनही डिपेंड करायचे आहेत तब्बल 38 धावा। 18 चेंडू 38 धावा। अजूनही रोहित जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत नागठाणे संघाच्या। आपली कामगिरी चोख बजावणी ते मात्र बॅक टू द पेव्हिलियन गेला संग्राम। जोपर्यंत संग्राम होता तोपर्यंत वादळ होतं परंतु हे वादळ शमवलं गेलं आणि तिथूनच थोडासा कमबॅक पाहायला भेटला एसपी संघाकडून। कमबॅक साठीच ओळखला जातो एसपीचा संघ, नक्कीच दर्जेदार संघ आहे। अपोजिट संघ तितक्याच ताकदीचा आणि तुल्यबळ संघ। ओहो वेग वेग आणि भन्नाट वेग पाहायला भेटलाय आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटली आहे। नक्कीच लेदर बॉल क्रिकेट देखील या खेळाडूकडून आपण कित्येक वर्ष पाहत आलोय। राहुल नक्कीच इचलकरंजीचा हा एक स्टार गोलंदाज, चांगली कामगिरी देखील केली जाते। ओहो पुन्हा एकदा पायामध्ये बेड्या घालण्याचं काम केलं जात आहे, वारंवार बीट केलं जात आहे फलंदाज सौरभ याला। जर पाहायला गेलं तर सौरभच्या माध्यमातून जास्तीत जास्त चेंडू जे आहे ते निर्धाव केले गेलेत आणि तिथूनच थोडंसं प्रेशर क्रिएट झालंय ते म्हणजे नागठाणे संघावरती आणि हे प्रेशर इथे मात्र झुगरून द्यावं लागेल। त्यासाठी प्रॉपर टायमिंग, ओहो प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलाय। चेंडू जातोय सर सीमा पार, षटकार 6 धावेसाठी। सौरभच्या माध्यमातून लय सापडले या खेळाडूला आणि ही लय एकदा सापडली आणि याच लय मध्ये इथे मात्र फ्लो मध्ये बॅटिंग करावी लागेल या फलंदाजाला। ओहो चांगला चेंडू आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडू, षटकार लगावला खरा। पुन्हा एकदा सुरुवात झाली डॉट चेंडू खेळायला आणि इथूनच थोडस प्रेशर पाहायला भेटतंय नागठाणे संघावरती। एक दर्जेदार संघ आहे, खोदून काढलाय या चेंडूवरती एकेरी धाव आणि या एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
40 धावा फलकावरती अजूनही इथून पुढे जिंकण्यासाठी करायचे आहेत 30 धावा त्यासाठी इथे मात्र रोहित हिटमॅन मागील बॅट सारखी इथे मात्र बॅटिंग करावी लागेल रोहित याला नामी संधी आहे पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कलाडणी देण्याची आता मात्र फलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज आणि त्याच्या विरोधात लेफ्ट आर्म गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल गोलंदाजी तर अप्रतिम होते कारण का या गोलंदाजाचा टप्पा अचूक आहे या गोलंदाजाची लाईन अचूक आहे या गोलंदाजाची ऍक्शन अचूक आहे आणि त्याचमुळे हा गोलंदाज जो आहे तो घातक साबित ठरलाय यशस्वी देखील ठरलाय 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा फलकावरती यस डीजे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 41 धावा फलकावरती येणारे 12 चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचे आहेत आणि या 12 चेंडू मध्ये करायचे 30 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 15 ची सरासरी जी आहे ती गाठायची आहे थोडीशी परिस्थिती थोडीशी गंभीर आहे परंतु गंभीर परिस्थितीमध्ये जे खंबीर उभे राहतात तेच काहीतरी मोठे करतात खंबीर व्हावं लागेल या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी आले तर दर्पण आणि पहिला चेंडू इथे मात्र स्वैर मारा पंच आमच्या दिशेने वळत आहेत दर्शन चांगली गोलंदाजी या गोलंदाजांकडून पाहायला भेटले या स्पर्धेमध्ये नक्कीच फुलटॉस चेंडू टाकला गेलाय आणि या फुलटॉस चेंडू वरती मोठा फटका खेळू शकला नाहीये आणि याचं कारण म्हणजे प्रॉपर टायमिंग या फटक्यावरती सजवता आलं नाहीये फलंदाजाला आणि रिव्ह्यू घेतला जातोय नो बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय आणू काय धावसंख्या जाऊन पोहोचले 43 धावा इथून पुढे आक्रमक व्हावं लागेल फलंदाजाला मोठे फटके सजवावे लागतील आत्मविश्वास कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागेल आतापर्यंत काय केलं हे विसरून इथून पुढे काय करता येईल याचा विचार इथे मात्र करावा लागेल एक्स्ट्रा धावा इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून खर्ची केल्या जात आहेत white+1 एकूण 2 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या आहेत या धावा येणं गरजेचं असणार आहे नागठाणे संघासाठी कशाही प्रकारे धावा येऊ देत धावा येणं गरजेचं असणार आहे कारण का पल्ला गाठायचा आपल्याला 70 धावांचा धावा जमवल्या गेल्या आहेत 45 इथून पुढे धावा करायचे 26 हो दांडी गोल झाले फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन
पाहूया कशा प्रकारे हा अनुभव पणाला लागला जातोय। अनुभवापेक्षा मोठा गुरु या जगात शोधून सापडणार नाही। पाहूया हा फलंदाज आपला अनुभव कशा प्रकारे पणाला लावतोय। या चेंडूवरती निर्धाव चेंडू येतोय आणि जसे निर्धाव चेंडू येतोय तसे नागठाणेचा संघ थोडासा बॅकफुट वरती जाताना दिसतोय। ओहो पुन्हा एकदा दांडी गुल झाले। फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। सिल्वर डकचा शिकार झालाय फलंदाज। फक्त नाचून गेले। तांडव करण्याची गरज होती या मॅच मध्ये। जर तांडव केला असता तर मॅच मध्ये रंग भरला गेला असता आणि या मॅच मध्ये मजा देखील आली असती, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये। न्यू बॅट्समन मैदानावरती, महावीर मैदानावरती। महा आणि वीर दोन्ही एकत्र केल्यावरती नाव तयार झालंय महावीर। पाहूया या नावा रूपाला साजेशी कामगिरी करेल का हा फलंदाज, यावरती प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रश्नचिन्हावरती नक्कीच उत्तर देखील मिळणार आहे। पाहूया पुढील चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय, परंतु कौतुक करावा लागेल दर्पण या गोलंदाजाचा। ओहो ब्लॉक होलचा चेंडू सटीक यॉर्कर टाकलाय आणि याच यॉर्कर वरती फलंदाज थोडासा फसलाय। निर्धाव चेंडू आलाय, षटक संपलाय आणि धाव संख्या रोखली गेली फक्त 45 धावा। अजूनही 6 चेंडू 26 धावांची गरज, म्हणजे 6 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज आहे। 6 चेंडू 4 षटकार लगावले जाणार का, याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह। पाहूया या प्रश्नचिन्हावरती कशा प्रकारे उत्तर दिलं जाणार आहे फलंदाजाच्या माध्यमातून। अजूनही सलामीला आलेला फलंदाज रोहित मैदानावरती आहे। रायगड वॉरियर्स आपलं डिसिजन कळवायचं आहे। रायगड संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली आहे, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय। अपोजिट संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयार राहायचं आहे। हा सामना झाल्यानंतर पहिला चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय। येणारे चेंडू असतील 6 आणि धावांमध्ये अंतर इथे मात्र एका धावेने कमी झालंय, म्हणजेच 6 चेंडू मध्ये करायचे आहेत अजूनही 25 धावा। एक चोरटी धाव आले, एकीर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 47 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। जर पाहायला गेलं ते पहिल्या इनिंग मध्ये जे दुसऱ्या इनिंग मध्ये जे निर्धाव चेंडू खेळले गेले तिथूनच थोडासा कमबॅक केला गेला एसपी संघाच्या माध्यमातून। सुरुवात चांगली झाली होती, चांगला स्टार्ट पाहायला भेटला होता। संग्राम ज्याने अप्रतिम बॅटिंग केली, तब्बल जर पाहायला गेलं 3 षटकार आणि 1 चौकार, म्हणजेच जवळजवळ 25 धावा याच फलंदाजाच्या माध्यमातून बरसल्या गेल्या, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी जो कमबॅक केलाय तो वाकण्याजोग्या राहिलाय। चांगली गोलंदाजी पाहायला भेटली। ओहो पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी आणि या दर्जेदार गोलंदाजी मध्ये फसवलं देखील जातंय। चांगली गोलंदाजी राहिली आहे, प्रत्येक खेळाडूने आपली गोलंदाजीची जबाबदारी पार पाडली आहे आणि तिथूनच थोडस जर पाहायला गेलं तर ठाणे संघाचं माफ करा एसपी संघाचं वर्चस्व राहिले। धावसंख्या जाऊन पोहोचले 48 धावा धाव फलकावरती। येणारे चेंडू आहेत
3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 3 चेंडू षटकार लगावे लागतील 4. हा एक षटकार तर नक्कीच पाहायला भेटेल का? चेंडूला दुरी गाठता आली नाहीये. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज बाद झालाय रोहित. यस डीजे. दर्शन ठरतं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दर्शन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. जर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू या मॅन ऑफ द मॅच साठी पात्र झालाय, कारण का प्रत्येक खेळाडूंनी आपली जबाबदारी पार पाडली आहे.